मंडळी नमस्कार. तुम्हाला इकडे हा जो एक छान युनिकसा मशरूम जो दिसतोय तोच मशरूम दाखवायला मी आज इकडे आभा आणि रमाला इकडे आणलेला आहे. आणि हा जो मशरूम आहे हा माझ्या हातामध्ये हा जो दिसतोय तुम्हाला हा एक जिवंत असलेला मशरूम आहे. हा आणि माझ्या हातामध्ये जो मशरूम आहे हा ह्याच जातीमधला आहे, पण हा जिवंत नाही आहे. तर म्हणजे हा सुकला गेलेला आहे. तर हा जो मशरूम आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला दाखवतो. इकडे अजून एक तुम्हाला दाखवतो आहे बघ. येस. तर मंडळी ह्या मशरूमविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो. हे जे मशरूम आहे ह्याला इंग्लिशमध्ये बांबू मशरूम किंवा व्हील्ड लेडी, व्हील म्हणजे जसा बुरखा असतो किंवा जे आपण एक समोर पडदा घेतात, पडदा घेण्याची जी आपली एक काही प्रथा आहे तर तशा प्रकारे व्हील्ड लेडी ह्या मशरूमला असं म्हणतात. आणि ऑफकोर्स ही इंग्लिश ब्रिटिश नावं आहेत. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात हे मला माहिती नाही. आणि आपण हे घेता घेता तुम्हाला दिसत असेल, मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे, ह्याच्यावरती एक माशी बसली बघा रंगीत, मला माशी बसलेली दिसत असेल. ही जी बसलेली माशी आहे बघा, इकडे तिला उडवतो मी म्हणजे दिसेल. हे बघा ही जी माशी आहे, त्याचबरोबर इथे वेगवेगळ्या प्रकारची चिलटं वगैरे बसलेली आहेत. तर ही एक युनिक आहे. मशरूम जे असतं ते एक प्रकारचं फळ असतं, म्हणजे फंगस जी प्रजाती आहे ह्या फंगस प्रजातीचं मशरूम हे फळ आहे. जसं की हा आंबा आहे आणि आपण ह्याच्यावरचा आंबा खाल्लेला आहे आणि आंबा खाल्ल्यानंतर ही बाट उरते बाठीमध्ये, नंतर मग त्याचा पुढचा जो आंबा आहे तो त्याच्यामध्ये पुढचा आंबा तयार होतो. तशाच प्रकारे जो फंगस असतो त्या फंगसला त्याचं जे एकंदरीत जी प्रजाती आहे ती जेव्हा त्याला अजून त्याचा प्रचार करायचा असतो तेव्हा तो जे फळ तयार करतो त्याला, हे बघा आता ह्याच्यावर किती माशा बसल्यात बघा. हे जे तुम्हाला दिसतंय पूर्णपणे हे गेल्या 10 तासामध्ये, म्हणजे याचं एक असं अंड्यासारखं असतं, जसं तुम्हाला आता फोटो दिसत असेल स्क्रीनवरती, ह्याचं एक अंड्यासारखं अंडं तयार होतं, असं फ्लेशी अंडं असतं. त्या अंड्यानंतर मग त्याच्यामधनं हे जे असं पूर्ण बाहेर येतं, हे 10 तासामध्ये हे पूर्णपणे बाहेर येतं. आणि त्याला हे जे तुम्हाला दिसतंय बघा, हा जो दिसतोय ह्याला व्हील म्हणतात. हा आत्ता पाण्या पडल्यामुळे त्याला चिकटलेला आहे, पण ह्याला व्हील असं म्हणतात. ही जाळीरी आहे आणि आपण मराठीमध्ये इकडे सगुणा वगैरे त्याला जाळीदार मशरूम असं म्हणतो, पण त्याचं नाव जाळीदार मशरूम नक्की नसेल, मराठीमध्ये वेगळं काहीतरी नाव असेल. इथे जे मी तुम्हाला म्हणलं होतं, जशा वेगवेगळ्या बिया असतात तशा त्या स्पोर्सच्या ह्याला आपण असं एक प्रकारे अंडं म्हणू शकतो. हे जे अंडं आहे हे म्हणजे अंड्यासारखं दिसतंय, हे एक्झॅक्टली अंडं नाही आहे पण हे अंड्यासारखं आपण दिसतंय. त्याला आपण काढून बघूया की त्याच्या आतमध्ये मी तुम्हाला जे म्हणलं होतं की हे बघा हे असं त्याला मूळ वगैरे आहे प्रॉपर. हे बघा ह्याला मूळ आहे आणि हे पण वर्ण पूर्ण हे आहे, तुम्हाला दाखवतो. हे आपण आता काढून बघूया, फाडून बघूया ह्याच्या आतमध्ये कसं असतं. ह्याच्या आतमध्ये पूर्णपणे ते जे झाड जसं आपलं मी तुम्हाला दाखवलं की तो जे पूर्ण मशरूम जो आहे तो पूर्णपणे ह्याच्या आतमध्ये असतो. हे बघा एकदा त्याला आतमधनं इनफ पाणी सप्लाय त्याला मिळाला की हे त्याच्या बाहेरचं जे आवरण आहे हे पूर्णपणे वेगळं होतं. हे बघा ह्याला सध्या वास नाही आहे जसा त्या मशरूमला वास आहे, पण ह्याला चिकटपणा आहे. आणि त्याच्या आतमध्ये जसा तुम्हाला कदाचित एलियन मूव्ही तुम्ही बघितला असेल सगळ्यांनीच, आपण तो एलियन मूव्ही जसा आहे तशा प्रकारचं हे एकदम एक्झॅक्टली ते अंडं दिसतंय. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल हे बघा, हे जे आहे हे पूर्णपणे त्याचं जे व्हील आहे मशरूमचा, जशी ती जाळी आहे ही पूर्णपणे जाळी ह्याच्यामध्ये अशा अनेक लेयर्समध्ये अशी दडलेली आहे. आणि जसं ह्याला इनफ पाण्याचा सप्लाय मिळतो म्हणजे त्याला जेव्हा त्यांचं जर्मिनेशन, हे अशाच अंडं ह्या अवस्थेत बरेच दिवस राहतात आणि त्याच्यानंतर मग जसं त्याचं जेव्हा योग्य वेळ येते, योग्य पाणी किंवा त्यांचं जे काय त्याला त्याचे स्पोर्स ह्या पृथ्वीवर जिकडे तिकडे टाकण्यासाठी किंवा ह्या बांबूच्या जो कुजलेला पालापाचोळा आहे त्याच्या आजूबाजूला टाकण्यासाठी जशी योग्य वेळ येते तसं त्याचं पाणी त्याच्या आतमध्ये जाऊन त्याचं वरचं जे संपूर्ण शरीराची जे ते त्याची पूर्ण शरीराची डेव्हलपमेंट होते, हे वरती येतं, त्याचं व्हील खालती येतं. आणि हे सगळं जसं ऑरोगॅमी असतं, ऑरोगॅमी एक प्रकारचं जे जॅपनीज आर्ट आहे असं हे बनवण्याचं, तुम्हाला माहिती असेल कागद फोल्ड करण्याचं आर्ट आहे ऑरोगॅमी. किंवा आपण लहानपणी जसं एका कागदापासून छोटंसं आपण विमान किंवा होडी बनवायचो त्याला ऑरोगॅमी असं म्हणतात. त्याच्या प्रकारे हे छोट्याशा ऑरोगॅमीसारखं आहे, ह्याच्यामध्ये हे सगळं ते मिक्स आहे. आणि त्याचं ह्या एवढूशा ह्याच्यापेक्षाही छोटं असतं अंडं काही काही. त्या छोट्याशा अंड्यापासून साधारणपणे एवढं मोठं ते पूर्णपणे जीव असा तयार होतो आणि खूप एक्साइटिंग आहे. हे ह्या अंड्यापासून तो पूर्णपणे त्याचं मशरूम तयार होणं ह्याला फक्त 8 ते 10 तासांमध्ये हे सगळी प्रक्रिया होते. सो जर का आपण त्यावेळेला तिकडे एखादा कॅमेरा लावून ठेवला तर 8 ते 10 तासांमध्ये आपल्याला ते पूर्णपणे त्याची वाढ झालेली दिसते. हे बघा याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली दिसत असेल की हे पांढरं झालं आहे आणि हे अजून थोडंसं काळं आहे. तर हे जे पांढरं झालेलं आहे ते मी तुम्हाला, किंवा काळं आहे ते मी तुम्हाला काढून दाखवतो आत्ता. हे बघा
मंडळी हे जे मशरूम्स आहेत त्याच्यामध्ये हा तरुण असा मशरूम आहे आणि ह्या मशरूमचं आता अधोगतीला लागलेलं आहे. ह्यांचं आयुष्य म्हणजे ह्या मशरूमचं आयुष्य जास्तीत जास्त एक 20 ते 10 तासापर्यंत असतं. आणि हे जे वरचं तुम्हाला दिसतं हे पांढरं पडत चाललेलं आहे आणि हे जे आहे हे काळं आहे. त्याचं कारण हे आहे की हे जे काळे काळे दिसत आहेत हे सगळे त्याचे स्पोर्स आहेत आणि ह्याच्यावरचे स्पोर्स जे आहेत ते तेवढ्याच वेळामध्ये म्हणजे त्या 10 तासांच्या अंतरामध्ये भरपूर किड्यांनी त्याच्यावरती येऊन माशांनी त्याच्यावरती येऊन तो चिकट स्त्राव खाल्लेला आहे आणि त्यांच्या पायानी हे स्पोर्स दुसरीकडे घेऊन गेलेले आहेत आणि ह्याचे स्पोर्स अजूनही तसेच आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला इकडे भरपूर प्रमाणामध्ये इतर कीटक आलेले दिसत आहेत. हे मशरूम खाण्यासाठी वापरतात आणि हे आपण इकडे तुम्हाला त्याचं कसे काय काय वेगवेगळ्या गोष्टी करतो ते आपण तुम्हाला सांगू. सर्वसाधारण आपल्या कोकणामध्ये किंवा भारतीय ह्याच्यामध्ये त्यांना खात नाहीत, पण एशियन क्युझिनमध्ये म्हणजे आपल्या चायनीज किंवा थायलंड वगैरे त्या सगळ्या क्युझिनमध्ये ह्याचा बऱ्यापैकी वापर करतात. ह्याचे औषधी गुणधर्मसुद्धा आहेत. ह्याच्यानी शरीरातलं इन्फ्लेमेशन कमी होतं आणि पोटामध्ये असलेले वेगवेगळे विकार कमी होतात असं आहे. पण हे जे पण काय आहे ह्याच्याविषयी कुठलाही मशरूम्स जे आहेत ते तुम्ही कधीही माझा व्हिडिओ बघून किंवा कुठलेही जनरल व्हिडिओ बघून असे निसर्गातले मशरूम काढून कधी खाऊ नका, कारण की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्ही असा कोणताही मशरूम तुम्ही कधी खाऊ नका माझे व्हिडिओ बघून किंवा ॲटलिस्ट जनरल कुठचे यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून खाऊ नका. जे तुम्हाला ज्याच्याविषयी तुमच्याबरोबर कोणी मशरूम एक्सपर्ट्स असतील किंवा तुम्हाला जर का त्याच्याविषयी पूर्ण माहिती असेल तरच तुम्ही मशरूम खा. नाही तर मशरूम्स हे भयंकर विषारीसुद्धा असू शकतात. ते अजिबातच प्रयोग करण्याची गोष्ट नाही आहे. ह्याला भयंकर असा एक वास आहे, म्हणजे असा एखादं सडलेली वस्तू जशी असते. ह्याला वास कसा आहे रमा सांग? ह्याला वास कसा आहे? चांगला आहे का घाणेरडा आहे? चांगला आहे का घाणेरडा वास आहे? रमा आपली आमची कोणत्या तरी राक्षस वंशामधली दिसते, पण ह्याला अजिबात चांगला मस्त वास नाही आहे. ह्याला खूप घाणेरडा वास आहे आणि तो लांबवर नापला येतो. जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा अगदी लांबवरती आपल्याला हा वास येत असतो. म्हणजे आपण अगदी 10-15 फुटावरनं आजूबाजूला कुठेतरी मशरूम्स आहेत हे समजू शकतं. तर तुम्ही इमॅजिन करू शकता त्या ज्या माशा आहेत ते लवकर करतात. सो हा जे त्याच्या डोक्यावरती हे जे स्पोर्स होते ही स्पोर्सची सॅक आहे त्याची आणि ह्याच्यावरती सगळे स्पोर्स असतात. म्हणजे अशा गोष्टी असतात की ज्याच्यामुळे हे स्पोर्स जिकडे जिकडे पडतील तिकडे तिकडे पुढच्या वर्षी पावसाळ्यामध्ये परत नवीन मशरूम तयार होतील. तर हे जे स्पोर्स आहेत हे स्पोर्स जेव्हा त्याचं अंड्यामधनं ते बाहेर येतं 10 तासामध्ये पूर्ण हा मशरूम एवढा अख्खा मशरूम आतमध्ये पाणी त्याच्यामध्ये पंप केलं जातं आणि हे मशरूम एवढा 10 तासात मोठा होतो. त्याची व्हील बाहेर येते. व्हील बाहेर आल्यानंतर ह्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती वरती आल्यामुळे जास्त त्याचा वास सगळ्यांना समजतो आणि तो वास सगळ्या किड्यांना समजल्यानंतर तुम्हाला दिसतात जशा माशा आहेत किडे आहेत ते त्याच्यावरती आकर्षित होतात. ते जिकडे जिकडे नाचतात तिकडे तिकडे त्याला एक चिकट स्त्राव असतो. ते चिकट स्त्रावामुळे हे सगळे जे त्याचे स्पोर्स जे आहेत त्याचे जे एक प्रकारे बिया म्हणता येतील त्या बिया आणि स्पोर्स वेगवेगळे आहेत पण त्याला बिया म्हणूया आपण आत्ता. तर त्याच्या ज्या बिया आहेत त्या सगळ्या त्याच्या पायांना लागतात आणि ते जिकडे जिकडे बसतात या माशा तिकडे तिकडे त्यांचे परत प्रजनन होतं, त्यांची प्रोजनी होते, त्यांचं वाढ होते आणि अशा प्रकारे हे आपल्याकडे पूर्णपणे निसर्गतः आपल्याकडे सगुणा बागेत मिळतात. आणि हे एक उदाहरण आहे की आपल्या सगुणा बागेमध्ये खूप चांगलं वातावरण आहे. अजून खूप आपल्या मातीची जी क्वालिटी आहे ही खूप सुंदर आहे. त्याचं एक खूप चांगलं उदाहरण आहे. दुसरं ह्याला बांबू मशरूम सुद्धा असं म्हणतात. तुम्हाला दिसतंय बांबू आणि मशरूम म्हणजे अगदी शब्दशः हा बांबू मशरूम आहे. व्हील लेडी तुम्हाला का व्हील लेडी ते तुम्हाला सांगितलं. आणि बांबू मशरूम जे आहे त्याचं कारण असं आहे की हा बांबू जो असतो बांबूची भरपूर पानगळती होते. बांबूचं भरपूर मोठं बेट असतं. जिथे जिथे पानगळती होते तिथे वर्षानुवर्ष हात लावला जात नाही, तिकडे साफसफाई केली जात नाही. त्याच्यामुळे चांगला तिकडे एक ऑर्गॅनिक कंटेंट असणारं एक तिकडे ह्युमस तयार झालेलं असतं, एक माती तयार झालेली असते. भरपूर ऑर्गॅनिक कंटेंट या बांबूच्या पायथ्याशी तयार झालेलं असतं आणि त्याच्यावरती हे स्पोर्स असतात. आणि योग्य त्यांना जेव्हा म्हणजे पाऊस हवा टेम्परेचर सगळं त्यांना मिळालं की हे सगळे जे आहेत त्यांची अंडी त्याच्यामध्ये ते स्पोर्स अंडं तयार होतं आणि त्या अंड्यामधनं हे बाहेर येताना आपल्याला दिसतं. सो अशा प्रकारे हा खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ह्याचं जे आता आयुष्य म्हणजे हे आत्ताच फक्त हे मशरूम एकदा का पाऊस जास्त वेळ थांबला की हे सगळे मशरूम मरून जातील. सो अशा प्रकारे तुम्हाला हे जे मशरूम्स वगैरे आहेत ते तुम्हाला नक्की बघायला मिळतील. जेव्हा ह्याच्यावरचे हे स्पोर्स जे आहेत हे तुम्हाला आता कदाचित मला असं काढता नाही येणार आहे, खूपच नाजूक आहे, पण हे जे दिसत आहेत हे सगळे स्पोर्स आहेत. हे जे तुम्हाला दिसत आहेत हे सगळे स्पोर्स आहेत आणि हे एकदम चिकट आहे. ज्या वेळेला ह्याच्यावरचे हे स्पोर्स कमी होतात अजून एक 8 ते 10 तासामध्ये हा मशरूम पूर्णपणे मरून गेलेला असेल. ह्याचे 2-3 रंग असतात. ह्याचा एक हा जो पूर्ण पांढरा शुभ्र जो रंग आहे हा पांढरा शुभ्र रंग आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर हा जसं तुम्हाला पिवळा रंग दिसतोय हा पिवळा रंग पूर्ण सुकलेला असं पिवळा रंग आणि आपल्याकडे अजून एक गुलाबी रंगाचे असे हे 3 रंगाचे मशरूम्स म्हणजे व्हील्ड लेडी किंवा बांबू मशरूम्स हे जे आहेत हे आपल्याकडे 3 प्रकारचे तुम्हाला असे
मशरूम सगुणा बागेमध्ये तुम्हाला आढळतील. तुम्ही कधी आलात सगुणा बागेमध्ये आत्ताच्या पुढच्या काही दिवसांमध्ये आलात तर तुम्हाला हे सगळं नक्की बघायला मिळेल. सो धन्यवाद मंडळी, भेटू आपण लवकरच सगुणा बागेमध्ये. थँक्यू आभा. आणि हे बघा इकडे आभाने काय पकडलंय बघा, आपल्या आभा मॅडमनी बघा इकडे काय पकडलंय. सो ठीक आहे मंडळी, गांडोळाविषयी परत कधीतरी. धन्यवाद.